नमस्कार अमरावती। अमरावती शहरात बुधवारी झालेल्या जोरदार पावसाने जिल्ह्यातील सर्वात मोठ्या शासकीय जिल्हा सामान्य रुग्णालयातील व्यवस्थेची पोलखोल झाली। पहिल्याच पावसात रुग्णालय परिसरात गुडघाभर पाणी साचल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय झाली। विशेष म्हणजे अतिदक्षता वॉर्डातही पाणी शिरल्याने रुग्णांच्या उपचार व्यवस्थेवर परिणाम झाला। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी रुग्णालय प्रशासनाची धावपळ उडाली असून वायपर आणि मशीनच्या मदतीने वॉर्डातील पाणी बाहेर काढण्यात आले। दरम्यान सिटी स्कॅन आणि सोनोग्राफी कक्षातही पाणी साचल्याचे समोर आले आहे। या प्रकारानंतर रुग्णालय प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागावर नाराजी व्यक्त केली। तसेच पाऊस पडला की वीज पुरवठा खंडित होणे ही रुग्णालयातील वारंवारची समस्या असल्याचा आरोपही करण्यात आला। या सर्व प्रकारामुळे रुग्ण नातेवाईकांनी संताप व्यक्त करत जबाबदारांवर कारवाईची मागणी केली। मी आलो आहे तिवसा रुग्णालयातून आईला आणला 3 वाजता। तेव्हापासून पाणी चालू झाला, व्यवस्था काहीच नाही यायची, इंजेक्शन नाही, गोळ्या नाही, काहीच नाही, फक्त सलाईन लावली ही नाही मिळाली। पाण्याची परिस्थिती जसं पाणी मागं पाहताय तुम्ही तसं पाणी यायचंच आहे। आणखी हा माझा मुलगा आणला आहे मी, त्याला व्यवस्था नाही आहे काहीच। कमसे कम भाऊ घोट्याच्या वरता आहे, घोट्या जो आपला घोटा आहे ना खालचा पायाचा त्याच्यावर तर पाणी होतं तेव्हा, आता कमी झालं आहे। डॉक्टर आहे पण ते येऊनच नाही आले पाणीसाठी काहीच नाही। अमरावती जिल्ह्यासह विदर्भात पहिलाच पाऊस बरसलाय आणि यासोबतच अमरावती जिल्ह्यातील एकमेव शासकीय रुग्ण समजला झालेला जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आपण पाहू शकता थेट दाखल झालेलो आहेत। संपूर्णतः हे रुग्णालय जलमय झालेलं आहे। अतिदक्षता वॉर्डमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। बेडवर रुग्ण उपचार घेत आहे, मात्र याच रुग्णालयाच्या आपण पाहू शकताय सिटी स्कॅनचा हे परिसर आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुडघ्या इतकं पाणी साचलेलं आहे आणि तारंबळ मोठी उडाली आहे। प्रशासन या ठिकाणी आता लक्ष देण्याचा यावर सुद्धा संताप व्यक्त केला जात आहे। तर ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात रुग्ण याच जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल होतात। मात्र पहिलाच पाऊस बरसला आणि पहिल्याच पावसाने जिल्हा सामान्य रुग्णालयाची मोठ्या प्रमाणात तारंबळ उडाली। अजय शृंगारे, विदर्भ मतदार, अमरावती।